हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवलं आहे मंचुरियन. अगदी हॉटेलसारखं, हॉटेलपेक्षाही टेस्टी म्हटलं तरी चालेल. त्यासाठी मी तर पत्तागोबी बारीक मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे. तुम्हाला जर किसायची असेल तर तुम्ही किसू शकतात, पण वेळ वाचवण्यासाठी मिक्सीमध्ये मी बारीक करून घेतली. त्याचं एक्स्ट्रा पाणी काढून घेतलं. त्याच्यात 1 वाटी कॉर्नफ्लॉवर आणि 1 वाटी मैदा टाकलेला आहे. तसेच जिंजर गार्लिक पेस्ट, लाल तिखट टाकून आणि चवीनुसार मीठ टाकून चांगलं मिक्स करून त्याचे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे. गोळे तयार करून झाले की आपल्याला ते मस्त डीप फ्राय करायचे आहे. मंचुरियन तळताना आपल्याला ते एकदम जास्त गरम तेलात टाकायचे नाही. एकदम लो फ्लेमवर आधी चांगले तरंगू द्यायचे आहे. त्यानंतरच ते आपल्याला परतवायचे आहे, जेणेकरून ते तेलकट होत नाहीत. सर्व मंचुरियन्स आपल्याला काढून घ्यायचे आहे तळून आणि त्याच्यानंतर आपल्याला तेल जास्त गरम करून त्याच्यामध्ये सर्व फ्राय करून घ्यायचे आहे परत एकदा. याच्यामुळे खूप क्रिस्पी लागतात, अजिबात तेलकट होत नाहीत. फक्त तेलाचं टेम्परेचर आपल्याला जास्त ठेवायचं आहे, अजिबात तेलकट होणार नाही. आपले मंचुरियन तयार झालेले आहे. आता कढाईमध्ये मी तेल टाकलेलं आहे. इथं मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आहे. त्याच्यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला असं बारीक पेस्ट तयार करून घेतलेले आहे. आणि त्याच्यात आपण कढाईमध्ये तेल तापवल्यानंतर बारीक चिरलेला लसूण टाकायला अजिबात कंजूसी करायची नाही. लसूण नंतर कांदा आणि त्याच्यात शिमला मिरची, तुमच्याकडे गाजर असेल तर तुम्ही गाजरसुद्धा टाकू शकतात. आणि हे आपल्याला जास्त तेलात तळून घ्यायचं नाही, अगदी 2 ते 3 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी त्याच्यात थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मीठ याच्यासाठी की लवकर मऊ होतात टमाटर, म्हणून मी आधीच मीठ घातलं. आणि नंतर त्याच्यात बारीक चिरलेला टमाटर टाकलेला आहे. टमाटर मऊ झाल्यावर त्याच्याजवळ 1 चमचा काळी मिरी पूड टाकलेले आहे. तसेच हळद टाकलेली आहे. हळद एकदम थोडीशी आपल्याला टाकायची आहे. लाल तिखट आणि सोया सॉस टाकलेला आहे. सर्वात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे सोया सॉस. आणि त्याच्यानंतर लगेचच आपल्याला कॉर्नफ्लॉवरचं जे पाणी आपण तयार केलं होतं ते याच्यात टाकून द्यायचं आहे. आणि नंतर जेव्हा आपण सॉसेस ॲड करतो तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. त्याच्यामुळे सॉस एकदम पटकन तयार होतो. आणि जे आपण कॉर्नफ्लॉवरचं जे पाणी बनवलं होतं त्यामुळे अशी ग्रेव्ही तयार होते. तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही ते पाणी अजून थोडं प्रमाणात वाढवून टाकू शकतात. मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं, कारण आधीच सोया सॉसमध्ये भरपूर प्रमाणात मीठ असतं. तुम्ही याच्यात टमाटर सॉससुद्धा टाकू शकतात. आणि आपले गरमागरम मंचुरियन रेडी झालेले आहेत. गॅस आपल्याला मंचुरियन टाकताच गॅस बंद करून द्यायचा आहे. त्यामुळे मंचुरियन क्रिस्पीच राहतात आणि खूप टेस्टी लागतात. नंतर त्याच्यावर मस्त पांढरी तीळ टाकली छान दिसण्यासाठी. आणि खूप टेस्टी असे बनलेले होते. घरात सर्वांना आवडले. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.